सुरू. माझे नाव जिज्ञासू पवन भोईर आहे. माझ्या भाषणाचे नाव आहे संत एकनाथ. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या काळची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पाठीचे राहिले. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. कोणताही उचलिक भेदभाव मानू नका असं त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यावर देखील दया करा असं त्यांनी लोकांना उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. एके दिवशी ते गोदावरीला स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाटेल की तापलेले हात. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्याचे आईबाप जवळ आहे की यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत त्या मुलाजवळ गेले. संत एकनाथाने उचलले, कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसून त्याला त्याच्या घरी पोहोचवत गेले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून समतेची ममतेची भावना एकनाथाने लोकांच्या मनात बिंबवली. जय हिंद, जय महाराष्ट्र.